रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. 1979 10वीच्या बॅचचं गेट टू टुगेदर दुसऱ्या वर्षी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या नेता दादांचे, माऊलींचे, ज्ञानेश्वर माऊलींचे आणि रवींद्र दादांचे, मुन्ना दादांचे सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना वर्षातून एकदा तरी भेटण्याची संधी मिळाली त्यावर एक वेगळाच आनंद झाला. कारण गेट टू टुगेदर वर्षभरामध्ये तशी कुणाच्याच गाठीभेटी दिल्या नाही. दादांचा कुठेतरी कार्यक्रमामध्ये भेट झाली, नाहीतर बाकी तसे कुणाची भेटच झाली नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुद्द्यासाठी मला ज्या गोष्टीसाठी मला इथे बोलण्यासाठी उभे केले आहे त्या मुद्द्यावरती आपण बोलूया. मागील महिन्यामध्ये मी माउंट एव्हरेस्ट बेस, ज्याची जगातील सगळ्यात जास्त उंची आहे असं असलेलं शिखर म्हणजे समुद्र सपाटीपासून 29,032 फुटावर उंच असलेल्या ह्या डौलदार अशा एव्हरेस्ट बेस शिखराचं दर्शन घेण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याच्या बेसपर्यंत आम्ही पोचलो का ज्याच्या बेसची उंची 17,500 फुटावरती आहे. आणि त्या बेसला पोहोचल्यावरती जो आम्ही आनंद घेतला तोच आनंद मी तुम्हाला इथे माझ्या शब्दामध्ये प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक न वचे माझ्या, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे, श्रवणाची वाट सोखळली शुद्ध, गेले भेदाभाद निवारुनिया, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, तुका म्हणे माझ्या जीवनाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले. तसे आम्हाला ते विठ्ठल निधान सापडले, तसे आम्हाला हे माउंट एव्हरेस्ट बेस शिखर म्हणजे आम्हाला आमच्या जीवनाचा विठ्ठलाचं दर्शन त्यामध्ये घडलं. हे विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यानंतर जे माणसाच्या मनात आनंदाचे लय तयार होतात, आनंदाचे भाव तयार होतात, तेच भाव आम्हाला अगदी एव्हरेस्ट बेस शिखराचे दर्शन झाल्यानंतर झाले. खूप आनंद झाला. आणि वारकरी संप्रदायामधले आम्ही एक 34 वर्षाचा श्री राहुल आणि आम्ही 2 वारकरी संप्रदायाची माणसं होतो. आणि शेवटच्या टप्प्यामधला आमचा ट्रक होता. एक 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही EBC ट्रॅकला पोचणार होतो. आणि तेवढ्यामध्ये सहज माझी अशा उंच आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या डोंगरांवरती सगळे बर्फ असणाऱ्या एका उंच अशा शिखरावरती नजर गेली. आणि पाहतो तर काय, मी तिकडे पाहतच राहिलो. कारण मला विठ्ठलाचा आकार त्या बर्फाच्या याच्यामध्ये तयार झालेला दिसला. ते कमरेवरती हात, तो डोक्यावरती मुकुट. आणि ते पाहिल्यानंतर मी बाजूलाच राहुल चालला होता. राहुल पाहणारे त्या बर्फाच्या त्या उंच शिखर दिसणाऱ्या त्या बर्फांच्या डोंगरामध्ये काय दिसत आहे रे. राहुल बोलतो, माऊली साक्षात विठ्ठलाने आपल्याला दर्शन दिलं, विठ्ठलाने दर्शन दिलं. आणि खरोखरच आम्हाला दोघं वारकऱ्यांचं EBC ट्रेकचा जीव आनंद झाला. विठ्ठल दर्शनातून आम्हाला त्या शिखराचा आनंद झाला. ते शिखर म्हणजे आमच्यासाठी विठ्ठल होतं, विठ्ठल होतं, विठ्ठल होतं. खरोखर माऊली खूप मोठं भाग्यशाली आहे. EBC ट्रेकला जाऊन त्या एवढ्या दूरवर असणाऱ्या डोंगरामध्ये सुद्धा आमच्या माऊलीने आम्हाला दर्शन दिलं. किती मोठा भाग्याचा क्षण आहे. माउंट एव्हरेस्ट बेस ट्रेक सांगायचं झालं तर वाटतो तेवढा सोपा ट्रेक नाही आहे. खूप अवघड ट्रेक आहे. टोटली 13 ते 14 दिवस सातत्याने या ट्रेकला चालावं लागतं. 125 ते 130 किलोमीटर जाऊन येऊन हा ट्रेक आहे. आणि जशी टप्प्याने उंची वाढत जाशी तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. तर हा ट्रेक सक्सेस होण्यामागं खूप आमची श्रम आणि मेहनत आहे. हा ट्रेक सक्सेस व्हावा, इथे आपल्याला अपयश मिळावं, आपल्या पदरामध्ये अपयश पडू नये, यश मिळावं म्हणून आम्ही जे प्रयत्न केले ते खूप अगदी तन मन धन लावून प्रयत्न केले. तिथे आम्ही धनाची कमतरता बघितली नाही, मेहनतीची कमतरता बघितली नाही. नोव्हेंबरमध्ये आम्ही EBC ट्रेक करण्याचा हा निर्णय घेतला. आणि ह्या निर्णयावरती आमची
ठाम भूमिका झाली, ग्रुप तयार केला, पैशांच्या नियोजनांची सगळी आकडेवारी झाली आणि आम्ही पॅकेजमधून जाण्यासाठी आम्हाला हेमंत जाधवसारखे एक छान अरेंज करणारे पण मिळाले आणि खूप सुंदर त्यांनी अरेंज केला. आणि तिथून पुढं सांगण्याचं उद्दिष्ट, डिसेंबरपासून आम्ही जो सराव चालू केला, अगदी दररोज 10, 12 नंतर 15 किलोमीटरचा दररोज आम्ही डोंगरांचे ट्रेक करायचो. शेवटचे 2 महिने तर 5 ते 6 लिटर, कोणी 5 घ्यायचं, कोणी 6 लिटर पाण्याच्या बाटल्या, बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या बॅगमध्ये टाकायच्या आणि ते करून ट्रेक करायला सुरुवात केली. खडतर सगळ्यांनी परिश्रम घेतले, सगळ्यांनी खूप सराव केला आणि त्यामुळे तो EBC ट्रेक आमचा सक्सेसफुल झाला. तरी पण माऊली, आमच्या 20 जणांच्या ग्रुपमध्ये, आमचा 20 जणांचा ग्रुप होता आणि आमच्या सोबतीला 17 जणांचा दुसरा एक ग्रुप, पुण्याचा ग्रुप होता. पण आमचे दोन्ही ग्रुप हेमंत सर मॅनेज करत होते, त्यामुळे आम्ही एकत्रच होतो. तर ह्या 37 माणसांच्या याच्यामध्ये 10 घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही पाणी, गरम पाणी घ्यायचो. मग ती परत आम्ही पिण्याला सुरुवात करायला, एकामध्ये मिडियम गरम असायचं, एकामध्ये जास्त गरम असायचं. असं 2.5 लिटर, एक एक लिटरच्या 2 बाटल्या आणि अर्धे लिटरचे असे 2.5 लिटर पाणी आम्ही गरम ह्या बाटल्यांमध्ये भरून घेत असे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गरम पाण्याची प्यायची सवय नसते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे हवामान थंड असल्यामुळे तुम्हाला तहान अजिबात लागत नव्हती. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक तहान न लागणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची सवय नसणे. ह्या 2 गोष्टींमुळे लोकांनी पाणी पिण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. पाणी पिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि पाण्याची पातळी जशी कमी झाली त्यांची ऑक्सिजनची लेवलही खाली आली. आणि 50% ऑक्सिजनची लेवल जर तुमची खाली आली तर तुम्हाला ट्रेक करायला परमिशन नाही. एक दिवस मुक्काम वाढून जर तुम्ही 50च्या वर तुम्ही ऑक्सिजनची लेवल नेऊ शकाल तरच तुम्हाला पुढे जाणे, नाहीतर तुमच्यासाठी परतीचा मार्ग मोकळा आहे. आणि माऊली, परतीचा मार्ग वाटतो तितका तोही सोपा नाही आहे. कारण तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं, डॉक्टरला तुम्हाला कन्फर्म करावं लागतं यांचा ऑक्सिजन लेवल ही खाली झालेली आहे, हे पुढचा ट्रेक करू शकत नाही, हे डिक्लेरेशन तुम्ही काढलेल्या इन्शुरन्सला करावं लागतं. जो इन्शुरन्स मी 15 दिवसासाठी 18,000 रुपयाचा इन्शुरन्स काढला होता. मग त्या इन्शुरन्स कंपनीला कळवावं लागतं. मग ती इन्शुरन्स कंपनी येऊन त्यांचं हेलिकॉप्टर पाठवून तुम्हाला तिथून नेऊन काठमांडूला ॲडमिट करून ट्रीटमेंट ते लोक देतात. म्हणजे तुम्हाला विदाऊट इन्शुरन्स तो ट्रेक करायला परमिशन नाही. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिकडे जे जेवण मिळतं खाण्यासाठी, तिकडला फेमस आयटम डाळ भात आणि बटाट्याची भाजी. डाळ भात आणि बटाट्याची भाजी 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 3रा दिवस कसं तरी तोंड वाकडं करून खाईल, पण 4थ्या दिवशी काय, लोक कंटाळले. तसं नॉनव्हेजवाल्यांसाठी मात्र मटण किंवा मग अंडी वगैरे, किंवा त्यांना अंड्याच्या काय असतात ते बाकीचं, तेवढं मला नॉनव्हेजमधलं सांगता येणार नाही, ते करून वगैरे द्यायचे. पण जे व्हेज आहेत त्यांची मात्र डाळ भातावरतीच आणि बटाट्याच्या भाजीवरतीच खाऊन आपले दिवस काढायचे होते. पण ह्यामध्येही काही लोकांनी डाळ भात आणि बटाट्याच्या भाजीचा कंटाळा करायला सुरुवात केली. जेवणाकडे पाहिली तर शिसारी बसायची. मग लोकांनी जेवणावर परिणाम झाला आणि जेवणावर परिणाम झाल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जी चालण्यासाठी तुम्हाला क्षमता पाहिजे, एनर्जी पाहिजे, ती एनर्जी मिळू शकली नसल्यामुळे ही काही लोकांना परतीचा प्रवास करावा लागला. म्हणून मी माझं वैयक्तिक मत सांगेल, मी डोळे झाकून भरपूर पाणी प्यायचो. जे पुढे येईल डाळ भात आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी दणकून खायचं. 2-2, 3-3 वेळा डाळ भात घ्यायचो. मी तोंडाची चव बघितली नाही, पाण्याची टेस्ट बघितली नाही. डॉक्टरचं औषध घेताना कडू औषध आहे,
म्हणून आपण घ्यायचं सोडून देतो का? कारण आपल्याला बरं व्हायचं असतं म्हणून कडू औषधंसुद्धा आपण घेतो ना. हाच प्रिन्सिपल मी डोळ्यासमोर ठेवला होता. मला ABC ट्रेक करायचा आहे ना, मी सगळं खाणार, जे येईल ते खाणार, ज्याला चव नाही ते पण खाणार, आणि म्हणून माझ्या पदरामध्ये यश मिळालं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मनात जी भीती घातली होती ती भीती अजूनही काहींच्या मनामध्ये होती. इथे 10 ते 15 डिग्री -डिग्री टेम्परेचर असतं. मग ह्या टेम्परेचरमध्ये आपण टिकाव धरून की नाही, ही काहींच्या मनामध्ये भीती होती. आणि ह्या भीतीपायी पण काही लोकांच्या पदरामध्ये अपयश आलं. पण आम्ही मात्र यशस्वी ठरलो. आम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये कमी पडलो नाही. आम्ही चालण्यामध्ये सुद्धा कमी पडलो नाही. अगदी मनापासून ट्रेक केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात सिनियर, सगळ्यात जास्त वय असणारा 64 वर्षाचा मी सिनियर सिटीजन होतो. हा मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण सत्य होतं. आणि दुसरी बाजू जर बघायची झाली तर एक कुटुंब होतं जे आमच्या सोबतीला होतं. नवरा बायको आणि त्यांच्या 2 मुली होत्या. एक 10 वर्षाची होती आणि एक 12 वर्षाची होती. त्यांनी हा ट्रेक खूप सुंदर केला. का जिच्या मम्मीला तो ट्रेक जमला नाही, तिला घोड्यावरतून प्रवास करावा लागला, पण त्या मुलींनी छान केला. आणि माझ्या बॅचमधील जे 65 वर्षाचा सिनियर सिटीजननी मात्र तो ट्रेक यशस्वी केला. सांगा मला, वयाचा प्रश्न आहे का? बिलकुल नाही. इथे वयाला विचार असतो. जर 10 आणि 12 वर्षाच्या मुली सहजपणे तो ट्रेक करतात आणि माझ्यासारखा 64 वर्षाचा माणूस सहज तो ट्रेक करतोय, अगदी हसत खेळत करतोय, तर ह्यासाठी तिथे असावे लागतं तो तुमचा कॉन्फिडन्स, तुमची महत्त्वाकांक्षा. मला तिथे जायचं आहे, मला तिथे पोचायचं आहे, मला आनंदातच जायचं आहे. मी पाय धरून बसलो किंवा डोकं दुखतंय म्हणून धरून बसलो तर मी तिथपर्यंत पोचणार नाही. आणि त्यासाठी तुमचं ग्रुप असतो तो फार महत्त्वाचा असतो. हसत खेळत एकमेकाला आधार देत गप्पा गोष्टी करत तुम्ही जर तो ट्रेक केला तर तुमच्या पदरामध्ये नेमकं यश येतं. आणि माऊलींनो, हा ट्रेक केल्यानंतर जो आनंद मिळतो ना, जो आनंद मिळतो तो मी तुम्हाला पहिल्याच अभंगामधून प्रकट केलेला आहे. असा आनंद मला झाला. आणि माझ्या जीवनातला हा यशस्वी ट्रेक, जो अशक्य होतं ते भगवंतानी पुरं करून घेतलं. यावरून जीवनामध्ये अशक्य असं काहीच नसतं. भगवंताची इच्छा असन तर नक्की तुमच्या पदरामध्ये यश मिळतं. म्हणून भगवंताचा खूप आशीर्वाद किंवा त्याची कृपादृष्टी आपल्यावरती असावं लागते. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.